नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 24 ऑगस्ट. आज एक कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा राज्यात आहे. तसेच आज गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांसह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्व भाग, जालना जिल्ह्याचा उत्तर भाग, अमरावती जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग, तसेच वर्धा, भंडारा, तसेच नागपूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, यवतमाळ जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच कोकण, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर, मुंबई विभागाच्या पूर्व उपनगरात, नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग व उत्तर भाग, तसेच नंदुरबार, धुळे, तसेच जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग, बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम भाग व उत्तर भाग, नागपूर जिल्ह्याचा इतर भागात, यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच बेळगाव, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच वरील पावसासंबंधी दिलेले जिल्हे किंवा भाग सोडून राज्याच्या इतर भागात जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच बार्शी तालुक्यात एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता 5 ते 10 मिनिटे तुरळक पावसाची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. तसेच बरेच शेतकरी बंधू बार्शी तालुक्यातील पावसासंबंधी विचारणा करताना दिसून येत आहेत. त्या सर्वांना सांगू इच्छितो की तालुक्यात आभाळ येत आहे पण वातावरण निर्मिती होत नसल्यामुळे तालुक्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी राहील. त्यामुळे ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी पिकाला पाणी देण्याची व्यवस्था करावी असे मला वाटते आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.